ठीक आहे, आजचं प्रकरण आहे आपलं व्यवहारी अपूर्णांक. फार महत्वाचं प्रकरण आहे, फार म्हणजे फारच. म्हणजे एखादं प्रकरण जर समजलं नाही तर त्याचे काय काय रिझल्ट चांगले वाईट होतात हे तुम्हाला इथून कळायला लागेल. लक्षात घ्या, भागाची संकल्पना कशी आहेत, उदाहरणावर उदाहरण कसे सोडवायचे, एक्सचा वापर कसा करायचा. एक्सचा वापर तर आपण केला एक्स, पण एकला कसं वापरता येईल, पूर्ण भाग अपूर्ण भाग ह्या संकल्पना काय आहेत, बरोबर ना. तर या संदर्भात आपल्याला संपूर्ण शिकायचं आहे. थिअरीचा भाग आहे बघा. व्यवहारी अपूर्णांक त्याच्या नावामध्येच अर्थ लपलेला आहे. अपूर्णांक ही संकल्पना पहिली शिकायची आहे. व्यवहारी हा जो शब्द त्याला लागला याचं कारण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि नेहमीच मी सांगत असतो, वेन व्हाय इज क्लिअर देन हाऊ इज क्लिअर. पटलं ना. एखादी गोष्ट शिकण्याचं घेण्याचं रिझन तुमचं स्पष्ट असलं पाहिजे. का बरं घेतोय आपण त्याला लक्षात घ्या. एखाद्या प्रकरणाला घेत असताना ते त्या विशिष्ट टप्प्यावर तेच घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतर बाकीचे घेतले पाहिजे, असं मी नेहमी का म्हणतोय हे तुम्हाला या ठिकाणी प्रकर्षाने जाणवेल. लक्षात घ्या. आता व्यवहारी अपूर्णांक हे थोडं बाजूला ठेवायचं. लक्षात घ्या, इंग्रजीमध्ये त्याला फ्रॅक्शन असं म्हणतात, हिंदीमध्ये त्याला भिन्न असं म्हणतात. समजलं ना. फार महत्वाचं प्रकरण लक्षात घ्यायचं. म्हणजे अपूर्णांक ही संकल्पना जी आहे, तर अपूर्णांक या संकल्पनेवर आधारित असणारे जे प्रकरण आहे हे दशांश अपूर्णांक आहे, बॉडमास म्हणजे पदावली हे तर आहेच, कॅल्क्युलेशनचा पार्ट झाला. शाब्दिक विभागामध्ये जर गेलं तर भागीदारी या प्रकरणामध्ये त्याचा विस्तार होतो बघा. या प्रकरणाचा विस्तार गुणोत्तर आणि प्रमाणामध्ये होतो. गुणोत्तर आणि प्रमाण इथे सुद्धा याचा संबंध येतो. लक्षात घ्यायचं. या प्रकरणाचा संबंध हा काळ काम यामध्ये येतो. या प्रकरणाचा संबंध नळ पाणी हौदामध्ये येतो. याचा संबंध काळ वेग अंतर यामध्ये येतो. लक्षात घ्या. आणि या प्रकरणाचा संबंध खऱ्या अर्थाने फार महत्वाचं प्रकरण म्हणजे शेकडेवारी याच्याशी येतो. आणि जर शेकडेवारी समजलं तर आपल्याला माहिती आहे नफा तोटा चांगलं होतं बघा. नफा तोटा चांगलं झालं तर व्याजाची 2 प्रकरणं सुटतात. सूट कमिशन रिबेट दलाली हे प्रकरण सुटतात. म्हणजे याच्यामुळे हे सोपं होईल काही प्रमाणात, याच्यावरून हे 3 सोपे होतात. बरोबर आहे. म्हणजे कुठल्या कुठं कनेक्शन आहे त्यांचं लक्षात घ्यायचं. भागाच्या संकल्पना ठीक आहेत ना. बाकी अनेक चॅप्टर मध्ये आहे तो भाग वेगळा. ठीक आहे ना. अदर चॅप्टर सुद्धा आहेत. लक्षात घ्यायचं. मुळात अपूर्णांक ही संकल्पना कुठे जन्माला आली हे पण आपल्याला शिकायचं आहे. जोपर्यंत छेदामध्ये 1 आहे तोपर्यंत ती संख्या तीच राहते. म्हणजे 5/1 म्हणजे उत्तराला 5. बरोबर ना. थिअरीचा भाग आहे, पूर्ण प्रॉपर थिअरी समजून घ्या. लक्षात घ्या. आजचा आणि उद्याचं लेक्चर हे 2 लेक्चर थिअरीला लागतात आणि अगदी नकशकांत बिलकुल तंतोतंत ज्या प्रकरणाला लागतं अशा सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी शिकणार आहे. समजलं ना. तर आपण अपूर्णांकाकडे जायच्या आधी हे नेमकी सुरुवात कशी आहे, याच्यासोबतच एक परिमेय संख्या ही संकल्पना सुद्धा या ठिकाणी ऍड होते. परिमेय संख्या लक्षात घ्या. फार व्यापक आहे चॅप्टर. चॅप्टरची संकल्पना किंवा प्रकरणाची संकल्पना समजून घेत असताना त्याची व्यापकता किंवा संकल्पना व्यापक आणि संकुचित ह्या 2 प्रकारच्या असतात. लक्षात घ्यायचं. संकुचित व्यापक आणि संकुचित त्याच्यामधला अर्थ मी कधीतरी मागे सांगितलं तुम्हाला. ठीक आहे ना. संकुचितचा अर्थ होतो त्याची चौकट ठरलेली आहे. बरोबर. त्याच्या पलीकडे ते जात नाहीत. ते संकुचित चॅप्टर झालं. ठीक आहे ना. एखादा प्रकरण व्यापक आहे तर अपूर्णांकही व्यापक आहे. समजलं ना. कारण ते सुरू झालं आणि संपलं असं नाही. ते त्याचा विस्तार जो आहे हा अनेक ठिकाणी होतो. समजलं. ते संपत नाहीत. नावानं संपणं वेगळं. म्हणजे अपूर्णांकाची उदाहरणं उद्या परवापासून सुरू होईल आणि शेवट होऊन जाईल हा भाग वेगळा. म्हणजे ते नावानं संपलं पण त्याचा अंतर्भाव पुढे अनेक प्रकरणामध्ये आहे. हे त्याची व्यापकता झाली. समजलं ना. संकुचित असणे याचा अर्थ काय, जसं त्रिकोणी संख्या नावाचं प्रकरण आपण शिकलो. ते सुरू झालं फार कुठं त्याचा संबंध आला नाही अजून. बरोबर ना. म्हणजे असं त्रिकोणी संख्यांची पुनरावृत्ती परत परत झाली असं झालं का नाही झालं. ते संकुचित झालं कारण ते सुरू झालं संपून गेलं तिथंच. ठीक आहे ना. असे काही प्रकरण आहे जे सुरू होतात आणि तिथेच संपून जातात. ठीक आहे ना. जसं की घातांक, कॅल्क्युलेशनच्या बाबतीत घातांक नावाचं प्रकरण फार ठिकाणी याचा समावेश होत नाही. याच्यामध्ये बाकीच्यांचा येऊ शकतो. बॉडमास आहे, कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, वर्ग वर्गून घन परंतु घातांक हे पुढे कुठे येत नाही. त्याच्यामुळे हे सुद्धा संकुचितच आहे. एक प्रकारचं आहे किचकट पण ते संकुचित आहे कारण ते सुरू झालं आणि शेवटी संपून जातं. ठीक आहे ना. अपूर्णांक हे संकुचित नाही, पूर्णांक हे सुद्धा संकुचित नाहीत. आणि सखोल आपल्याला शिकायचं आहे. एखाद्या गोष्टीचं ज्ञान घेत असताना त्याचे पूर्ण मूलभूत संकल्पना स्ट्रक्चर समजून घेतलं पाहिजे. उदाहरणं तेव्हा सोपी जातात जेव्हा एखाद्या प्रकरणाचा तात्विक भाग हा तुम्हाला खूप चांगला समजतो. लक्षात घ्या. जर हे प्रकरण मला जर वाटलं आज ना आपल्याकडून चांगलं शिकवलं जाणार नाही बा, मजा नाही राहिली तर मी हे टाळून देईल, दुसरं काही घेईल पण घेणार नाही. इतकं महत्वाचं प्रकरण आहे. लक्षात घ्या. कारण त्रिकोणी संख्या किंवा एखादं चॅप्टर आहे संकुचित चॅप्टर आहे जे घेतल्यामुळं किंवा नाही घेतल्यामुळं पुढे त्याचा इफेक्ट नाही पडत. ठीक आहे. ते जबरदस्तीने घेतलं तरी चालतं. लक्षात घ्या. पण एखाद्या प्रकरणावर जर पुढची भिस्त अवलंबून असेल आणि ज्याच्या भरोश्यावर भिस्त अवलंबून आहे ते प्रकरण मुळात खूप चांगल्या पद्धतीने घेतलं गेलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी खूप प्रॉपर वेळ सुद्धा देता आला पाहिजे. आज सेकंड नोट्स मधलं पहिलं प्रकरण आपण पाहतोय व्यवहारी अपूर्णांक.
आणि व्यवहारी अपूर्णांक नावातच त्याच्या अर्थ लपला आहे, व्यवहार असं का म्हटलं गेलं लक्षात घ्या. जर हे प्रकरण समजलं तर तुम्हाला एक कसा वापरायचा हे समजेल, भागाची संकल्पना काय आहे हे समजेल. लक्षात घ्या, शेकडेवारीमध्ये एक कसा वापरायचा आणि एक न उदाहरणं कशी सोडवायची याचं मेजरमेंट, याचं गणित पूर्ण तुम्हाला लागून जाईल. लक्षात घ्यायचं, बरोबर ना. समीकरण मांडत असताना एक्सचा वापर आपण केला, चलाचा वापर केलेला आहे, परंतु त्या ठिकाणी एक घेऊन काहीच नाही म्हणजे एक आहे, काहीच नाही म्हणजे एक पूर्ण आहे, हे कसं घ्यायचं आणि हे कसं समजून घ्यायचं याचं संपूर्ण आकलन ह्या प्रकरणाच्या 2 लेक्चरच्या थेअरीमध्ये होऊन जाईल. लक्षात घ्या, बरोबर आहे. व्यवहारी अपूर्णांक याला फोडूयात आपण, फक्त अपूर्णांक समजणं गरजेचं आहे. व्यवहारी हा शब्द का लागला हा नंतर तुम्हाला सहज कळेल, ठीक आहे ना. मुळात हे शिकण्याच्या आधी मी संख्या ज्ञानाच्या पहिल्या भागामध्ये त्या ठिकाणी पूर्णांक संकल्पना शिकलो होतो आपण, बरोबर आहे. फक्त चांगलं लक्ष द्या, पूर्णांक थेअरीचे 3 स्लॉट या ठिकाणी पडणार आहे. लक्षात घ्या, पहिल्या सेगमेंटमध्ये आपण परिमेय संख्या ही संकल्पना लिहून घेणार आहेत आज, बरोबर ना. दुसऱ्या भागामध्ये व्यवहारी अपूर्णांकांचा तात्विक भाग आणि तिसऱ्या भागामध्ये व्यवहारी अपूर्णांकांची कॅल्क्युलेशनचा भाग, समजला ना. असे 3 सेक्शन आपण या ठिकाणी पाडणार आहेत. मसाईल असाईमध्ये किती भागात थेअरी लिहिली होती आपण? 4 भागामध्ये, ठीक आहे ना. इथं आपण किती भागामध्ये लिहिणार आहे? 3 भागामध्ये. पहिला भाग परिमेय संख्या, सगळं माहित पाहिजे. दुसरा व्यवहारी अपूर्णांकाचा तात्विक भाग, थेअरीचाच भाग, ठीक आहे ना. आणि तिसऱ्या भागामध्ये आपण लिहिणार आहे उदाहरणं सोडवण्यासंदर्भात जी काही महत्वाची माहिती आहे त्या संदर्भातली माहिती, ठीक आहे ना. आता इथं जाण्याच्या आधी बाहेर आलो आहेत, लक्ष द्या बरं चांगलं, बाहेर म्हणजे ज्यांच्या समोर संख्याज्ञानाचा पहिला भाग झाला नसेल त्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या कुठून सुरुवात होते. मी जेव्हा पहिल्या लेक्चरमध्ये सांगत असतो बॅच चालू झाल्यानंतर, बॅचचं पहिलं लेक्चर असतं इंट्रोडक्शन पार्ट, जे की परवाला नवीन बॅचला असेल. त्याच्या दुसऱ्या दिवशीचं लेक्चर असतं संख्याज्ञानाचा पहिला भाग, बरोबर ना, जिथं संख्याज्ञानाला शिकवलं जातं. लक्षात घ्या, त्यामध्ये आपण पहिली डेफिनेशन घेत असतो नैसर्गिक संख्या, बरोबर ना, नॅचरल नंबर. निसर्गातील वस्तू मोजण्याच्या ज्या संख्या आहे, मोजणाऱ्या संख्या, त्याला नैसर्गिक संख्या असं म्हणतात. जगातली सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे आणि मोठी अनंत आहे, सांगता येत नाही, बरोबर ना. सिंगल 0 याच्यामध्ये येत नाहीत, लक्षात घ्या. दुसरा आहे पूर्ण संख्या, ज्यामध्ये 0 नैसर्गिक संख्यांच्या पंक्तीमध्ये जेव्हा 0 येतो तेव्हा त्याला पूर्ण संख्या असं म्हटलं जातं. 0 ही पहिली पूर्ण संख्या आहे, मोठी सांगता येत नाही, बरोबर ना. म्हणजे 0, 1, 2, 3, 4 अनंत आहे, बरोबर आहे. त्यानंतर तिसरी डेफिनेशन मी शिकवली होती पूर्णांक संख्या, जे पहिल्या दिवसापासून हजर आहे किंवा ज्यांनी लेक्चर पहिल्यापासून पाहिलेले आहेत ऑनलाईन ऑफलाईन, त्या लोकांनी पूर्ण लक्षात घ्यायचं आहे की आपण पूर्णांक संख्येच्या वेळेस काय काय बोललोय, काय काय शिकलोय. लक्षात घ्या, पूर्णांक संख्येच्या वेळेस मी सांगितलं होतं ज्या संख्यांना संख्या रेषेच्या मदतीने मांडता येतात, बरोबर ना, 6, -1, -2, -3, -4 यानुसार, बरोबर आहे. ज्या संख्यांना संख्या रेषेच्या मदतीने मांडता येतात त्यांना पूर्णांक संख्या असं म्हणतात, बरोबर आहे. काटेकोर लक्ष द्या, काटेकोर, ठीक आहे ना, बरोबर. आजचा थेअरीचा जो भाग आहे काटेकोर समजून घ्यायचं, उदाहरण एकही नाही होणारच, परंतु आतमधला गाभा जो आहे ना हा समजणं गरजेचं. लक्षात घ्या, आणि मी तुम्हाला सांगेलच कारण माझा इंटरेस्ट आहे तो. लक्षात घ्या, म्हणजे आपल्या कामाचा इंटरेस्ट आपल्याला कशामध्ये हे समजलं पाहिजे, ठीक आहे ना. लक्षात आलं का, आपला जीव असला पाहिजे त्याच्यात, आणि माझा प्रकरण शिकवण्याच्या आधी जीव असतो थेअरीमध्ये. लक्षात घ्या, तर मला माहिती आहे ते जर चांगली झाली तर पुढचं म्हणजे फार असं घुमून फिरून सांगायची गरज नाही पडत, ठीक आहे ना. एखाद्या गोष्टीचं महत्व काय आहे हे कळलं पाहिजे स्वतःहून, ठीक आहे ना. आणि थेअरी घेतल्यामुळे ते आपसूक करतं, म्हणून थेअरीचा भाग हा फार महत्वाचा असतो आपल्यासाठी, ठीक आहे ना. तर बघा, ज्या संख्या संख्या रेषेवर मांडता येतात त्यांना पूर्णांक संख्या असं म्हणतात, किंवा ज्या संख्यांचा छेद म्हणजे डिनॉमिनेटर हा 1 असतो, जसं की 4 ला छेद नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे 4/1 ही झाली या ठिकाणी पूर्णांक संख्या, बरोबर आहे. किंवा -4 असेल, -5 असेल, -6 जे काय असेल ते, बरोबर आहे. संख्यांचा छेद जोपर्यंत 1 आहे अशा सर्व संख्यांना पूर्णांक संख्या असं म्हणतात. हे क्लिअर आहेत का? प्रामाणिकपणे सांगा, क्लिअर आहेत ना. एक एक कंटेंट बरोबर पकडत चला. मसाईची थेअरी लिहिली होती आपण, मसाईल असायची, तसं बरोबर एक एक वाक्य स्वतःसारखं सरळ माहित पाहिजे, ठीक आहे ना. काय लिहिलंय थेअरीमध्ये, कुठं काय सूचना केली होती का, काही महत्वाचं बोललं गेलं का, हे सगळं पाठ ठेवायचं आहे. पूर्णांक संख्यांची व्याख्या आहे जोपर्यंत संख्यांचा छेद 1 आहे तोपर्यंत ती संख्या कुठली झाली? पूर्णांक. हे क्लिअर आहे सर्वांना? पूर्णांक इंटिजर्स नंबर्स असं म्हणतात त्याला, लक्षात घ्यायचं. पूर्णांक लिहून घेतलं होतं. त्यानंतर परिमेय संख्या ही संकल्पना लिहून दिली होती, लक्ष द्या फक्त चांगलं, बरोबर. इथून कार्यक्रम सुरू होतो. परिमेय संख्या, इंग्रजीमध्ये त्याला रॅशनल नंबर असं म्हणतात, परिमेय संख्या. मी त्याची पुस्तकी तात्विक जे काही बैठक आहे ती व्याख्या लिहितो.
ये ही कोणतीही, लक्षात घ्या, ये ही कोणतीही परिमेय संख्या आहेत, ये ही कोणतीही परिमेय संख्या आहेत आणि बी ही कोणतीही, ती ही कोणतीही शून्यत्तर, बी ही कोणतीही शून्यत्तर पूर्णांक संख्या असेल, बी ही कोणतीही शून्यत्तर पूर्णांक संख्या असेल तर ए अपॉन बी ला परिमेय संख्या म्हणतात, परिमेय संख्या म्हणतात, लक्षात घ्यायचं, परिमेय संख्या असं म्हणतात. ए इज अन एनी इंटिजर्स नंबर्स बट बी इज अ इंटिजर्स नंबर्स बट बी इज नॉट इक्वल टू 0. बी काय नसावा, म्हणजे ए अपॉन बी हा अंश आणि हा छेद, बरोबर आहेत ना. छेदात काय नसावा, सगळं पाठ करत चालायचं, ठीक आहे ना. म्हणजे ज्याचा छेद शून्य आहे ती होईल कायच्यात नाही. बी इज नॉट इक्वल टू 0, छेद काय नसावा, शून्य नसावा. अशी कुठलीही संख्या असेल तर तिला परिमेय संख्या असं म्हटलं जातं, लक्षात आलं ना. व्यवहारी अपूर्णांकाच्या सुरुवातीला हा जो भाग आणलेला आहे बाहेरून मी, इथूनच आपल्याला सुरुवात करायची आणि या प्रकरणामध्ये एंट्री करायची, लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ 5/6 असेल, 7/4 असेल, -9 असेल, -100 असतील, केवळ 25 असेल, -3/4 असेल, 1/-2 असेल, -25/4 असेल, जे काय असेल ते लक्षात द्या. या ठिकाणी अकॉर्डिंग टू डेफिनेशन, डोंट यूज डोकं, आपलं काहीच नाही लावायचं, ठीक आहे ना. आपण आपलं लावतो म्हणून बऱ्याचदा चुकतं, लक्षात घ्यायचं. कंडिशन डेफिनेशन काय सांगतात त्यानुसार विचार करायचा, पटलं ना, तेवढाच. तो काय म्हणतो बघा, ये ही कोणतीही परिमेय संख्या आहेत, ये ही कोणतीही परिमेय नाही, पूर्णांक म्हणायला पाहिजे तुम्ही, सॉरी. ये ही कोणतीही पूर्णांक संख्या असेल आणि बी ही कोणतीही शून्यत्तर पूर्णांक संख्या असेल. पूर्णांक संख्यांच्या व्याख्यामध्ये शून्य येतो, मायनस म्हणजे धन ऋण दोन्ही येते, म्हणजे मायनस येतं, धन येतं, शून्य सुद्धा येतो, बरोबर आहे. म्हणजे यांच्या पंक्तीमध्ये 0/5 आणि केवळ शून्य हे पण येऊ शकतं. बी इज नॉट इक्वल टू 0, काय म्हटलेलं आहे, काय छेद काय नसावा, शून्य नसावा, बरोबर ना. त्यानुसार इतकं सोपं आहे रे गणित, इतकं सोपं आहे काय सांगू तुम्हाला, ठीक आहेत ना. म्हणजे जेवढं सोपं आहेच तेवढं मोठं पण नाही, ठीक आहेत ना, मोठं पण आहेत. जर एक साधी संकल्पना, कुठली एक साधी सुईच्या टोका इतकी बारीक संकल्पना जरी आपण सर्च करतो म्हटलं ना, कुठलाही पॉइंट असेल, पॉइंट कुठलाही मुद्दा घ्या गणितामधला, त्या एका मुद्द्यावर अनेक गोष्टीचं लिखाण झालेलं आहे, अनेक त्याला एक्सपांड केलं गेलं, ठीक आहे ना. आपण जे शिकतो आहे ते फार लिमिटेड आहे, फार लिमिटेड आहे, ठीक आहे ना. म्हणजे कधी कधी असं वाटतं हे आयुष्य कमी पडतं आपल्याला, इतकं मोठं ज्ञान आहे काय काय एका विषयामध्ये, ठीक आहे ना. आणि पडतेच म्हणा, काही प्रश्नच नाही. कारण लोकांनी एका नॉलेज, एक नॉलेज प्राप्त करण्यासाठी अख्खं आयुष्य वेचलं आहेत ना. शास्त्रज्ञांचा जर विचार केला, एक गोष्ट त्यांनी संशोधनातून आणण्यासाठी पूर्ण आयुष्य जे आहे ते त्याच्यामध्ये गमावून टाकलं, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपण कुठल्या लेवलपर्यंत अभ्यास करतोय, आपली इनमिन लेवल कुठली आहे गणिताची, 10th पर्यंत, बरोबर ना. आपल्याला 11वी-12वीचं गणित सुद्धा नाही आहेत कॉम्पिटेटिव्हला, हे लक्षात घ्या. तिकडलं पुढचं जे आहे ते नाही आहेत आपल्याला, कुठपर्यंत आहे 10वी पर्यंत. कारण आपली कुठल्याही स्पर्धा परीक्षेचं जेव्हा नोटिफिकेशन निघतं त्याच्यामध्ये जो उल्लेख केलेला असतो काठिण्य पातळीचा, तेव्हा तुम्ही आवर्जून चेक करा, तो 10वी पर्यंतचा असतो, ठीक आहे ना. मग जर एवढं जर क्लिअर आहे तर उलट आपलं काम सोपं आहे, लक्षात घ्या. मग त्या गोष्टीची जुळवाजुळव बरोबर झाली पाहिजे, व्याख्येनुसार जायचं, आपलं डोकंच नाही लावायचं. काय म्हणतोय, परिमेय संख्यांची संकल्पना काय सांगते बघा. म्हणजे हे कळेल आपल्याला की व्यवहारी अपूर्णांक शिकण्याच्या आधी परिमेय संख्या आपल्याला घेणं गरजेचं आहे, समजलं ना. कोण कोणाशी जोडलेलं आहे, प्रायोरिटीनुसार कोणाला घेतलं पाहिजे. जर ए ही कोणतीही पूर्णांक संख्या असेल, ए इज अन एनी इंटिजर्स नंबर्स, म्हणजे ए ही संख्या या ठिकाणी 0 असू शकते, 5 असू शकते, -7 असू शकते, बरोबर आहे. परंतु बी इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे बी फक्त 0 नसावा, बाकी कुठलीही संख्या चालते. अशा सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या असं म्हणतात, समजलं ना. म्हणजे याचा अर्थ बी इज नॉट इक्वल टू 0, छेदात काही नाही म्हणजे किती आहे, 1 आहे. छेदात काही नाही म्हणजे 1 आहे, इथं सुद्धा 1 आहे. म्हणजे ज्याच्या छेदामध्ये 1 असतो तो तर पूर्णांक असतो, बरोबर की नाही. आताच तर काही वेळापूर्वी पाहिलं आपण, ज्याच्या छेदामध्ये काहीच नाही म्हणजे 1 असतो तो काय असतो, पूर्णांक असतो, इंटिजर्स नंबर्स असतो, लक्षात घ्या. अरे मग ज्याच्या छेदात काहीच नाही तो पूर्णांक असतो, आणि ज्याच्या छेदात 1 नाही, व्याख्या चांगली लक्षात घ्यायची बरं, कारण मी आपल्याला समजेल असं सोयीचं लिहितोय, समजलं ना.
आपल्या रजिस्टरमध्ये ज्या व्याख्या येईल ना, ह्या आपल्यानुसार आपल्याला ज्या ज्या सोयीच्या जाईल, तुम्हाला मला लिहिताना समजून घ्यायला सोपं जाईल असंच आपण लिहिणार आहे, लक्षात घ्यायचं. म्हणून त्याच वेळेनं जायचं आणि त्याच अँगलला त्याची चर्चा झाली पाहिजे, लक्षात घ्या. काय म्हटलंय मी बघा, जोपर्यंत छेदामध्ये एखाद्या संख्येच्या एक आहे तोपर्यंत कोण झाला, तो पूर्णांक झाला, कारण ॲज इट इज आहे, बरोबर आहे. परंतु छेदामध्ये एक नसेल, दुसरी कुठली संख्या असेल, जसं की 5चा छेद जोपर्यंत एक आहे तोपर्यंत 5 झाला, परंतु 5चा छेद जर 2 झाला तर हा अपूर्णांक या ठिकाणी घडून जातो, बरोबर आहे. येत्या लक्षात सर्वांना, काय झाला, अपूर्णांक झाला. पूर्णांक राहिला का, तो नाही. म्हणजे याचा अर्थ एक आहे म्हणजे तो तेवढाच झाला. 100ला 1 न भागलं तर भागाकार 100च आला, बरोबर आहे. परंतु 100ला जर 2 न भागलं तर 2 तुकडे पडले 50-50चे. म्हणजे याचा अर्थ छेदामधली संख्या ही अंशाला विभाजनाची संकल्पनेचं काम करते, बरोबर आहे का, भाग देण्याचं काम करते, लक्षात घ्या. म्हणजे छेदात एक आहे म्हणजे तो तेवढाच राहिला, आणि छेदात ज्या क्षणाला एक नसेल म्हणजे त्या वरच्या अंशाचे तुकडे पडले, बरोबर ना. येतं का लक्षात. म्हणूनच या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे आपण याच्यामध्ये थोडं करेक्शन जर केलं तर लक्षात येईल की ज्याच्या छेदामध्ये एक आहे तो पूर्णांक झाला, आणि ज्या ठिकाणी छेदामध्ये एक नाही तो अपूर्णांक झाला. म्हणजे आपण इन शॉर्ट मध्ये म्हणू शकतो परिमेय संख्यांचा संच, ज्या संख्या समूहामध्ये पूर्णांक आणि अपूर्णांकाचा समावेश होतो त्यांना परिमेय संख्या असं म्हणतात. सबसे बडा कोण, महत्वाचा पाठ नाही का तुम्हाला. व्यवहारी अपूर्णांकाचा पाठ परिमेय संख्या आहे की परिमेय संख्याचा पाठ अपूर्णांक आहे, समजून आलं ना. बाप और बेटा क्लिअर होऊन आलं ना सगळं. म्हणजे पहिले कोण शिकायला लागेल, बाप शिकायला लागेल ना. पटलं की नाही पटलं, पहिले बाप पाहा लागेल ना, कोणाचं उत्पत्ती पाहा लागेल ना. म्हणजे परिमेय संख्या या व्यवहारी अपूर्णांक या प्रकरणामध्ये सर्वात आधी जर शिकायचं असेल तर पहिले परिमेय संख्यांची संकल्पना क्लिअर झाली पाहिजे, कारण ती व्यापक आहे, लक्षात ठेवायचं, ही संकुचित आहे. जर ह्या दोन गोष्टींची तुलना आपण जर करत असतो तर परिमेय संख्या ही संकल्पना जी आहे ना ही व्यापक आहे, कारण दोघांचा समावेश त्याच्यामध्ये आहे, लक्षात घ्यायचं. परंतु अपूर्णांक किंवा पूर्णांक नावाची संकल्पना जर म्हटलं तर ती संकुचित आहे. का संकुचित आहे, कारण पूर्णांक हा पर्टिक्युलर झाला, अपूर्णांक हा पर्टिक्युलर झाला, परंतु समीकरण परिमेय म्हणजे काय, तर दोघांनाही कव्हर करतं, म्हणून ती व्यापक झाली, समजलं ना. क्लिअर आहे. अरे मग जी व्यापक संकल्पना आहे त्याला जे लागेल त्या सर्व गोष्टी व्यवहारी अपूर्णांकाला लागू होईल ना. परिमेय संख्या म्हणजे अंश आणि छेद ना, मग अंश आणि छेदाच्या संदर्भात ज्या ज्या संकल्पना त्याला लागेल त्या सगळ्या संकल्पना व्यवहारी अपूर्णांकाला लागेल की नाही लागेल, हे क्लिअर आहेत ना. कारण अंशाचे इथं पण आला, लक्षात घ्यायचं. म्हणून पहिले त्याला क्लिअर करायचं, काही मुद्दे महत्वाचे त्याच्यामधले. आणि परिमेय संख्यांच्या टायटल खाली जे जे वाक्य आपण लिहिणार आहेत यामध्ये उदाहरणं कुठली सुटणार नाही, परंतु हा एक नॉलेजचा भाग आहे, तो आपल्याला घेणे या ठिकाणी गरजेचं आहे. इथं मी ब्रेक घेतो आणि व्यवहारी अपूर्णांकाकडे जेव्हा जाऊ आपण पुढं तेव्हा परत मी इंट्रोडक्शन पार्टकडे येतो. क्लिअर आहेत पर्यंत. मी इंट्रोडक्शन 2 पार्टमध्ये करतो, पहिलं परिमेय संख्यांचं आणि नंतर अपूर्णांकाचं. क्लिअर आहेत. तिकडे पर्टिक्युलर जो आपण टाका हेडिंग व्यवहारी अपूर्णांक / परिमेय संख्या टाकलं तरी ठीक, किंवा खाली येऊन जा डायरेक्ट लिहा पटपट, ऑनलाईन वाले सुद्धा कामी लागा. व्यवहारी अपूर्णांक हे प्रकरण खऱ्या अर्थाने अत्यंत महत्वाचे आहे, अत्यंत महत्वाचे आहे. पुढील बऱ्याच अशा प्रकरणांमध्ये यामधील संकल्पनांची मदत होते, यामधील संकल्पनांची मदत होते. ठीक आहे. आता हे मगाशी मी समजून सांगितलं, चार्ट डायग्राम काढली होती नाही, कोणाकोणाचे फाटे कसे फुटते, कोण कोणावर जबाबदारी घेते, हे क्लिअर आहे ना इथपर्यंत. हे अनेक प्रकरणाशी महत्वाचे, लक्षात घ्या. खाली लिहा परिमेय संख्या आणि अपूर्णांक. परिमेय संख्या आणि अपूर्णांक, परिमेय संख्या आणि अपूर्णांक यामध्ये तात्विक फरक आहे. परिमेय संख्या आणि अपूर्णांक यामध्ये परिमेय संख्या आणि अपूर्णांक यामध्ये तात्विक फरक आहे, तात्विक फरक आहे. परिमेय संख्या आणि अपूर्णांक यामध्ये तात्विक फरक आहे. आता तात्विक फरक आहे म्हणजे संकल्पनांचा फरक आहे, समजलं. हे फार महत्वाचं आहे. त्यामध्ये तात्विक फरक आहे, तात्विक, लक्षात आलं, तात्विक फरक आहे तो. आता तात्विक फरक कुठला हे लक्षात घ्या. परिमेय संख्यांचा छेद फक्त काय नसावा, बस एवढंच म्हटलंय ना. परंतु ज्या छेदामध्ये एक येते तो कोण होते, पूर्णांक. मग आपल्याला अपूर्णांक असण्यासाठी छेदात एक पण नको ना, समजलं नाही का. म्हणजे जिथं जिथं जेव्हा जेव्हा छेदामध्ये एक येईल तेव्हा तो काय होईल, पूर्णांक. आपल्याला अपूर्णांक होण्यासाठी एक चालेल का, नाही. म्हणून तो तात्विक फरक त्यामध्ये आहे, समजलं नाही. क्लिअर आहे सर्वांनी पर्यंत. उदाहरण सोडविण्यासाठी हा तात्विक फरक फार महत्वाचा, लक्षात आलं इथपर्यंत. लिहा तात्विक फरक आहे, हे लिहिलं ना आपण.
तात्विक फरक आहे. मात्र उदाहरणे सोडविण्याच्या दृष्टीने मात्र उदाहरणे सोडविण्याच्या दृष्टीने मात्र उदाहरणे सोडविण्याच्या दृष्टीने मात्र उदाहरणे सोडविण्याच्या दृष्टीने दोन्ही संकल्पना मात्र उदाहरणे सोडविण्याच्या दृष्टीने दोन्ही संकल्पना अत्यंत महत्वाच्या ठरतात. अत्यंत महत्वाच्या ठरतात. उदाहरणे सोडविण्याच्या दृष्टीने दोन्ही संकल्पना अत्यंत महत्वाच्या ठरतात. अत्यंत महत्वाच्या ठरतात. ठीक आहे. परिमेय संख्यांची व्याख्या लिहून घ्या. पहिल्यांदा पहिले हेडिंग टाका परिमेय संख्या आणि व्याख्या लिहून घ्या त्याची, किंवा सरळ सरळ लिहिलं तरी चालते नाव टाकून. परिमेय संख्या संकल्पना लिहून घ्या. पूर्ण हे फक्त एवढंच म्हणतात पर्यंत लिहा. हे म्हणतात पर्यंत लिहा. ठीक आहे. व्याख्या वाचा. परिमेय संख्यांची व्याख्या लिहितो आपण. ए अपॉन बी स्वरूपातील वाचा कोणत्याही संख्येला परिमेय संख्या असं म्हणतात. ए अपॉन बी या स्वरूपातील कोणत्याही संख्येला परिमेय संख्या असे म्हणतात. यामध्ये ए ला अंश आणि बी ला छेद असे म्हणतात. हे क्लिअर आहे सर्वांना? क्लिअर आहेत ना? चला खाली या. आता एक एक वाक्य आपल्याला या ठिकाणी लिहायचं. महत्वाचं लिहा. परिमेय संख्यांच्या अंश आणि छेदाला खाली खाली एक एक वाक्य लिहायचं. नाही वेगवेगळे आहेत. लिहिताना बरोबर त्याला वेगळे स्टार बाणाचं टोक म्हणा किंवा काहीतरी दाखवा. ठीक आहेत ना? लिहा. दुसरं वाक्य आहेत नंबर वगैरे देण्यापेक्षा लिहा. परिमेय संख्यांच्या अंश आणि छेदातील चिन्हे. परिमेय संख्यांच्या अंश आणि छेदातील चिन्हे. परिमेय संख्यांच्या अंश आणि छेदातील चिन्हे. परिमेय संख्यांच्या अंश आणि छेदातील चिन्हे समान असल्यास. परिमेय संख्यांच्या अंश आणि छेदातील चिन्हे समान असल्यास. परिमेय संख्यांच्या अंश आणि छेदातील चिन्हे समान असल्यास त्यांना धनपरिमेय संख्या असे म्हणतात. त्यांना धनपरिमेय संख्या असे म्हणतात. त्यांना धनपरिमेय संख्या असे म्हणतात. चिन्ह जर समान असेल तर त्यांना धनपरिमेय संख्या असे म्हणतात. धनपरिमेय संख्या असे म्हणतात. आणि जर चिन्ह समान नसतील आणि जर चिन्ह समान नसतील आणि जर चिन्हे समान नसतील चिन्ह समान नसतील तर त्यांना ऋण परिमेय संख्या असे म्हणतात. जर चिन्ह समान नसतील तर त्यांना ऋण परिमेय संख्या असे म्हणतात. पॉझिटिव्ह इंटिजर्स जसं असतं ना तसं धन ऋण परिमेय संख्या हे आपण या ठिकाणी लिहिलंय. धन परिमेय संख्या आणि ऋण परिमेय संख्या. जसं की बघा पहिल्या नंबरला आहे -2 अपॉन मायनस, त्याचा मायनस मायनस कटेल 2/3 झालं. केवळ 2/3 असेल तरी धन आहे म्हणजे धन झालं. ऋण परिमेय संख्या कशाला म्हणता येईल बघा. 2/3 आहे ऋण परिमेय संख्या झाली. 2/-3 आहे ऋण परिमेय संख्या झाली. किंवा दोघांचे सेंटरला दिलं असंही ऋण परिमेय संख्या झाली. एक एक भाग एक एक वाक्य चांगलं डोक्यात घ्यायचं. लक्षात घ्या. उदाहरण का चुकतात मी आधीपासून सांगतो. हे पहिले लक्षात घ्यायचं. समजलं ना? 6 चॅप्टर झाले. 6 चॅप्टरच्या मदतीने बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. बॅच कशी करायची आहे, प्रश्न कसे सोडवायचे आहे, बरं शिकताना कसं शिकलं पाहिजे, थिअरी लिहिताना कशी लिहिली पाहिजे, त्या वाक्याचा अर्थ कसा लावायचा आहे, तो उदाहरणामध्ये कसा इन्व्हॉल्व होतो. समजलं ना? हे सगळं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सगळ्यांचं काम आहे. बरं याची बघा प्रश्न 2 प्रकारे असतात. एकतर प्रत्यक्ष आणि दुसरा एक अप्रत्यक्ष. समजलं ना? आता जनरली काय होतं माहिती आहेत का, जे प्रत्यक्ष प्रश्न येतात ते आपल्याला सगळ्यांना माहित असतात. समजलं ना? परंतु जे अप्रत्यक्ष स्वरूपाचे प्रश्न असतात ते जनरली माहित नसतात. आणि हे अप्रत्यक्ष स्वरूपाचे सर्व प्रश्न हे तात्विक भागावर म्हणजे थिअरीवर अवलंबून असतात. समजलं ना? कारण आतमधलं त्याच्यामध्ये विचारलेलं असतं. लक्षात घ्यायचं. प्रत्यक्ष प्रश्न म्हणजे कुठला झाला याच्यामधला, व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज करा, वजाबाकी करा, चढता उतरता क्रम लावा, किंवा गुणाकार करा, किंवा भागाकार करा, किंवा उत्तर काढा सरळ सरळ. समजलं ना? हे थेट प्रश्न झाले. याच्यामध्ये तुमच्या डोक्यावर कुठलं प्रेशर आलं का, की उदाहरण कुठलं आहे म्हणून विचार करायला नाही. कारण ते वाचल्या हे कळलं की त्याचं काय करायला पाहिजे. जसं की मसाई लसाई काढा, 20, 30, 40 दिला आहे, त्याने म्हटलं मसाई काढा. हा झाला थेट प्रश्न. कारण आपल्या डोक्याला तापच नाही. आपल्याला सरळ एवढं कळलं ना की त्याला काय पाहिजे, मसाई पाहिजे. म्हणजे मला कळून चुकलं, प्रत्यक्ष प्रश्न झाला. आता अप्रत्यक्ष प्रश्न कुठला आहे, की जसा औषधांच्या एका औषध विक्रेत्याकडे जो बॉटलांचा प्रश्न होता,
त्यामध्ये प्रश्नामध्ये मसावी काढायचा आहे किंवा लसावी काढायचं हे दिलं होतं का? हे आपल्याला उदाहरणाचं वाचन करून ठरवायचं आहे. हा झाला एक प्रकारचा अप्रत्यक्ष प्रश्न. कारण त्या ठिकाणी हिंट कुठली दिलेली नाही, लक्षात घ्या. हे आपल्याला समजून घ्यायचा प्रश्न वाचून की त्याला काय करायला पाहिजे समजून नाही. शेतकऱ्याचा प्रश्न होता, प्रचारकाचा प्रश्न होता, भेटतील की एकत्र केव्हा येतील, लसावी काढायचा आहे पण लसावीचा उल्लेख केला का नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून पहिल्यांदा प्रकरण समजून घ्या, लक्षात घ्या, त्याचा पूर्ण अभ्यास करा. लक्षात आलं. आता धन परिमेय संख्या का? कारण चिन्ह समान आहे तर कटून जातील. ऋण का? कारण एक जरी चिन्ह मायनस असेल कुठे खाली वर किंवा सेंटरला तरी ती धन परिमेय संख्या झाली. समजलं? सॉरी, ऋण परिमेय संख्या. क्लिअर आहे? लिहायचं आहे, लिहून घ्या. चला एक नोट लिहा, खाली नोट लिहा. परिमेय संख्यांचा छेद ऋण नसावा असा संकेत आहेत. परिमेय संख्यांचा छेद ऋण नसावा असा संकेत आहेत. परिमेय संख्यांचा छेद ऋण नसावा असा संकेत आहेत. मग आता संकेत आहे तर आपण ऋण ठेवायचा नाही का? तो आपल्याला काही घेणं नाही, त्याचं फक्त वाक्य डोक्यात ठेवायचं. बाकी उदाहरण सोडत असताना काय करायचं ते नंतर बघू आपण. परिमेय संख्यांचा छेद ऋण नसावा एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे ना? ऋण नसावा. चला झालं वाक्य. या खाली आणि पुढचं लिहा. परिमेय संख्यांच्या अंश आणि छेदाला सर्वात महत्वाचं वाक्य आहे ते लक्षात घ्यायचं, काम पडणार त्याचं. सध्या गुणोत्तर आणि प्रमाण सकाळच्या बॅचचा आणि 3च्या बॅचचा संपलेल्या नुकतंच. ह्या पुराणात चांगलं माहिती आहे याच्या पद्धत की परिमेय संख्यांबद्दल ची मदत, इथली मदत तिथं कशी झाली आपण समजलं ना. लिहा. परिमेय संख्यांबद्दलचं वाक्य आहे. परिमेय संख्यांच्या अंश आणि छेदाला, परिमेय संख्यांच्या अंश आणि छेदाला, परिमेय संख्यांच्या अंश आणि छेदाला एकाच शून्यत्तर पूर्णांक संख्येने, परिमेय संख्यांच्या अंश आणि छेदाला, परिमेय संख्यांच्या अंश आणि छेदाला एकाच शून्यत्तर पूर्णांक संख्येने, एकाच शून्यत्तर पूर्णांक संख्येने, एकाच शून्यत्तर पूर्णांक संख्येने गुणले किंवा भागले असता, गुणले किंवा भागले असता, गुणले किंवा भागले असता, गुणले किंवा भागले असता, गुणले किंवा भागले असता प्रमाणात परिमेय संख्या प्राप्त होते. प्रमाणात असणारी परिमेय संख्या प्राप्त होते असं लिहा. प्रमाणात असणारी परिमेय संख्या प्राप्त होते. प्रमाणात असणारी परिमेय संख्या प्राप्त होते. प्रमाणात असणारी परिमेय संख्या प्राप्त होते. हे फार महत्वाचं, चांगलं लक्ष द्या बरं. हे वाक्याचे उदाहरण लिहायची गरज नाही, समजून सांगतो, लक्ष द्यायचं. 25/40 आहे, तो दोघांची तुलना करत असताना 5 5 25 5 8 40 करतो आपण. गुणायचं असेल तर समान संख्येनं गुणतो. या वाक्याची आपल्याला उद्या परवाला गरज आहे, हे डोक्यात ठेवायचं. परिमेय संख्यांच्या अंश आणि छेदाला एकाच शून्यत्तर पूर्णांक संख्येने गुणले किंवा भागले असता असणारी प्रमाणात असणारी परिमेय संख्या प्राप्त होते. हे वाक्य समजलं? क्लिअर आहे सर्वांना? क्लिअर आहेत का? प्रमाणात असणारी परिमेय संख्या प्राप्त होते, हे क्लिअर आहे. चला पुढचं विधान लिहा. ए अपॉन बी, ए अपॉन बी, ए अपॉन बी या परिमेय संख्येची, ए अपॉन बी या परिमेय संख्येची, ए अपॉन बी या परिमेय संख्येची व्यस्त परिमेय संख्या, ए अपॉन बी या परिमेय संख्येची व्यस्त परिमेय संख्या बी अपॉन ए ही आहे. ए अपॉन बी या परिमेय संख्येची व्यस्त परिमेय संख्या बी अपॉन ए ही आहे. बर झालं इथपर्यंत? चला बरं, इथं लिहिलेलं एकूण एक वाक्य सर्वांना समजलं का? प्रामाणिकपणे सांगा, क्लिअर आहे का? हे क्लिअर आहे इथपर्यंत? याच्यामध्ये काही डाऊट आहे कोणाला मागे? चला पुढे घ्या, लक्ष द्या. टाका हेडिंग, परिमेय संख्यांची तुलना, तुलना करणे, परिमेय संख्यांची तुलना करणे. ए अपॉन बी व सी अपॉन डी या कोणत्याही, या कोणत्याही, या कोणत्याही परिमेय संख्या आहे, या कोणत्याही परिमेय संख्या आहे. त्यातला पहिला आहे बघा, ए अपॉन बी व सी अपॉन डी मध्ये, ए अपॉन बी व सी अपॉन डी मध्ये जर एडी इज इक्वल टू बीसी असेल तर ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी. याची गरज पडणार नाही, कारण उद्या परवाच्या लेक्चरमध्ये
5 नियम ट्रिक्स लिहून देणार आहेत. त्याच्यामुळे याची गरज नाही पडणार, कारण 2 आहे म्हणून सोपं जातं. हे 4 प्रश्न सुटतात ह्या तुलनेवरून. परिमेय संख्या म्हणजे अपूर्णांक घेऊ, लहान कोणता, मोठा कोणता, चढता क्रम लावा, उतरता क्रम लावा, असे 4 प्रकारचे प्रश्न आणि त्याच्यापेक्षा वेगवेगळे प्रश्न याच्या माध्यमातून सुटतात. परंतु याने जड जातं. 2 असेल तर हे सोपं जातं, 2 पेक्षा जास्त अपूर्णांक असेल तर कठीण जातं. म्हणून 5 नियम ट्रिक्स हे परवाच्या लेक्चरमध्ये लिहून देईल. त्याच्यामुळे फक्त नॉमिनल लिहायचं आपल्याला. बघा, पहिला आहे, जर कुठल्याही 2 परिमेय संख्या असेल तर तिरपा गुणाकार जर सारखा असेल तर त्या दोन्ही गोष्टी सारख्या आहेत. समजलं? हे याचा अर्थ लागला सर्वांना? याचा अर्थ लागला एडी इज इक्वल टू बीसी जर असेल तर दोन्ही गोष्टी कशा आहेत? सारख्या झाल्या. बरोबर आहे. जसं दुसरं आहे बघा, ए अपॉन बी आणि सी अपॉन डी मध्ये व सी अपॉन डी मध्ये जर एडी हा मोठा असेल बीसी पेक्षा तर पहिला अपूर्णांक जो आहे एबी किंवा परिमेय संख्या ही मोठी असेल सीडी पेक्षा. समजलं? लिहू नका, पहिले अर्थ लागले का सांगा मला. अर्थ लागत आहे का सर्वांना? क्लिअर आहेत ना? पहिला गुणाकार सारखा असेल तर दोन्ही सारखे, ईडी मोठा असेल दुसऱ्यापेक्षा तर पहिला मोठा झाला. त्यानंतर तिसरा, ए अपॉन बी व सी अपॉन डी मध्ये जर एडी हा लहान असेल बीसी पेक्षा तर ए अपॉन बी हा सुद्धा लहान आहे सीडी पेक्षा. समजलं सर्वांना? ही तुलना करणे झाली परिमेय संख्यांची. चांगलं लक्षात घ्यायचं. तुमच्या आधी बॅच सुटते ना, त्या पोरांचं रजिस्टर येत आता पाहून घ्यायचं आधी. हे सेम तुलना लिहून दिली आहे गुणोत्तर प्रमाणामध्ये. समजलं ना? मग जर तिथं लिहून दिली तर काय मला काय विनाकारण टाइमपास करायचं होतं का त्यांचा? मला तर उलट वेळ गेला त्याचा. कारण दोघांचं घनिष्ठ संबंध आहेत. ज्या ठिकाणी अंशाने छेद आला, ज्या ठिकाणी परिमेय संख्या आली त्या ठिकाणी गुणोत्तर आलं. समजलं ना? ज्या ठिकाणी अंश छेद आला त्या ठिकाणी परिमेय संख्या आली, त्या ठिकाणी गुणोत्तर आणि प्रमाण आलं. समजलं ना? कारण अंश आणि छेद रूपात लिहिल्या जाणारी संख्या म्हणजे हा सुद्धा एक प्रकारचा रेशो असतो. गुणोत्तराची व्याख्या लिहित असताना आपण त्या ठिकाणी लिहित असतो किंवा गुणोत्तर ही सुद्धा एक प्रकारची परिमेय संख्याच आहे, जे अंश आणि छेद रूपाने न लिहिता ए एस टू बी, बी एस टू सी म्हणजे 2 टिंब टाकून आपण लिहितो. बरोबर ना? आलं का लक्षात? किंवा तो अपूर्णांकाच्या रूपाने लिहिला तर पहिलं पद अंश आणि दुसरं छेद असं लिहितो आपण. मग जर ह्या तात्विक भागाची जर दोघांची सांगड बसलेली असेल तर आपलं डोकं लावायचं कशाला उगाच? गणित सांगताना आपल्याला काय कोणासोबत आहे तर ठीक आहे ना, म्हणून ते त्यानुसार गेलं पाहिजे त्याला घेऊन. ठीक आहे. आणि मग शाब्दिक उदाहरण सुटतील. हे प्रकरण पुन्हा पुन्हा सांगतो, चांगलं डोक्यात घाला, चांगलं डोक्यात घाला. आता हे अंक आपला बरं सांगणं का गरजेचं असतं? आता काय लहान राहिलो का आपण? रोज तेच सांगून राहिलो मी तुम्हाला. मी सांगण्यापेक्षा तुम्ही माझ्या मागे लागले पाहिजे. सर हे राहिलं ते राहिलं, पण मी तुमच्या मागे लागतो बऱ्याचदा. त्याचं कारण असं आहे, तुम्ही एखाद्या लहान पोरांना म्हणा किंवा ज्याला समजायला लागलं तेव्हापासून जर एखादी गोष्ट त्याच्या मेंदूवर कोरली ना तर ती आबीत राहते, काबूत राहते, कंट्रोलमध्ये राहते. जर ती तुम्ही आधीपासून नाही पेरली एखादी गोष्ट, चांगली लक्षात घ्या बरं, फार महत्वाचे. संस्कार नावाचा विषय कसा असतो? आपलं शिक्षित आणि सुशिक्षित मधला जो फरक येतो, बरोबर आहे ना, हा तिथूनच जन्माला येतो. लक्षात आलं ना? म्हणजे समजून घ्या तुम्ही, ऐन वेळेवर म्हणतो की पोरग 12वीत जाऊ द्या, मी त्याला सगळ्या चांगल्या गोष्टी शिकवतो, तोपर्यंत चांगलं हातातून गेलेलं असतं ते. समजलं ना? नाही लक्षात आलं का? तुम्हाला त्याचं वयाच्या 16व्या वर्षी 18व्या वर्षी जे काही तुम्हाला त्याचं घडण करायचं आहे त्याचे प्लॅनिंग तुम्हाला करायला लागेल त्याच्या लहानपणातच. बरोबर ना? कारण त्याला ते बालकडू द्यायला लागेल ना. नाही लक्षात आलं का? बालकडू द्यायला लागेल ना. आणि आपण रामायण महाभारतात वाचलं बालकडू काय असते तर, हे बालकडू जर तेव्हा दिलं नाही गेलं, त्याच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जर हे कोरल्या नाही गेलं तेव्हा, तर तो उद्या ऐकणारच नाही. लक्षात घ्यायचं. हे कधी पण चित्र लक्षात घ्यायचं, कधी पण चित्र लक्षात घ्यायचं. कुठलाही असेल, तुम्ही फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन. तुमचे जर 2 मित्र जर तुम्ही एकत्र आले असतील तर तुमचं पॅरामीटर टिकण्याचं हेच आहेत खरं म्हणजे. लक्षात घ्यायचं. तुमच्या दोघांच्याही मेंदूवर ज्या गोष्टी दोघांबद्दल आहे त्या आधीच कोरल्या गेल्या पाहिजे तर त्या टिकतात. जर त्या ऐन वेळेवर जर एक्सपोज झाल्या तर त्या तुटतात. मग लक्षात घ्या. म्हणजे हे फार मोठा संदर्भ आहे. ठीक आहे ना? फार मोठा. म्हणजे हे पहिलं तर ऍक्सेप्ट केलं पाहिजे की हे माझं काम आहे, मीच केलं पाहिजे. लक्षात घ्या. बरोबर ना? आणि ज्या ठिकाणी पळूच शकत नाही मुळात त्या ठिकाणी पळूच शकत नाही, जाऊ शकत नाही, टाळू शकत नाही, मग त्या गोष्टी केलेल्याच बऱ्या राहतात. समजलं ना? उदाहरणं खूप मोठे आहेत, मोठ्या मोठ्या प्रकारचे. लक्षात घ्या. शाब्दिक उदाहरणाचा सर्वात मोठा पार्ट आपल्या पूर्ण सिलेबसमध्ये आहे. आणि खऱ्या अर्थानं शाब्दिक उदाहरणाची जी खास सुरुवात आहे
ती तिसऱ्या नोट्समध्ये तर आहेच, पण त्या सगळ्यांच्या शाब्दिक उदाहरणाला डील करण्यासाठी जो बराचसा आतमधला गाभा लागतो ना, तो ह्या प्रकरणामध्ये लपलेला. लक्षात घ्या. समजलं का? डील करण्यासाठी दलाल लागतो ना, एजंट नाही लागत का? हा एजंटचं काम करतो. लक्षात घ्यायचं. काही गोष्टी या थेट समजतात, प्रकर्षाने जाणवतात, बोलल्यानंतर लिहिल्यानंतर काही जाणवत नाही. त्या फिलिंग आहेत, त्या समजून घ्यायच्या असं. समजलं ना? अनिल बाजारात एवढे रुपये घेऊन गेला, तेवढे रुपये घेऊन गेला, हिस्सा भाग. जेव्हा गुणोत्तरामध्ये असे प्रश्न येतो, आहेच त्याच्यामध्ये 13 नंबरला किंवा 11 नंबरला प्रश्न, एका गृहस्थाने आपली संपत्तीचा एवढा हिस्सा मुलाला दिला, 6वा हिस्सा धाकट्या मुलीस दिला, काय जे काही असेल ते वाक्यरचना अशी, आणि उरलेले 30,000 रुपये बँकेत टाकले. हा संदर्भ परिमेय संख्यांशी कसा जोडला जाऊ शकतो, भागाशी भागाचा कसा आहे हे समजण्यासाठी हे जे आतमधलं जे शिकतोय ना आपण, तात्विक भाग, मांडण्या, संदर्भ, हे फार महत्वाचं आहे. म्हणून जे बोललोय की बिलकुल हॅमरिंग करण्याचं कारण तेच आहे, डोक्यात असू द्या ते बिलकुल कायमस्वरूपी. कारण ते रोज डोक्याला टाकलं, रोज सांगितलं महत्वाचं आहे, तर कुठेतरी ते मेंदूला पटेल, हा आता ना महत्वाचं आहे. समजलं ना? ते ऍक्सेप्ट करायला लागू आपण. लक्षात घ्या. आणि जर थेरी फार महत्वाची आहे, तात्विक भाग महत्वाचा आहे, ते जोपर्यंत आपण ऍक्सेप्ट नाही करणार, केवळ प्रश्न सोडवल्यानंच प्रकरण सॉल्व्ह होते असं जर डोक्यात घेतलं, तर अभ्यासाच्या लेवल वाढणार नाही. हेच लक्षात घ्यायचं. हे सर्व डिपेंड आहे तुमच्या माइंडसेटवर. ठीक आहे ना? लक्षात आलं का? त्याच्यामुळं तुमचे माइंडसेट त्या दृष्टीने गेले पाहिजे. लक्षात घ्यायचं का आपल्याला हे करणं असतं. क्लिअर आहे? हे लिहिलंय सर्वांनी? लिहिलंय का? बरं, लिहून घ्या पटकन एका मिनिटात. तुलना करायची आहेत आपल्याला, आणि इथं आपली परिमेय संख्यांची संकल्पना जी आहे ती खऱ्या अर्थानं संपली आहे.